हरे कृष्णा. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 6. अध्यायाचं नाव आहे ध्यान योग. दुसऱ्या श्लोकाचं तात्पर्य आज वाचायला सुरुवात करणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. वास्तविक संन्यास, योग किंवा भक्ती म्हणजे मनुष्याने जीवात्मा म्हणून आपली स्वरूप स्थिती जाणून आणि त्याप्रमाणे कार्य करणे होय. तर इथे भगवंतांनी जे सांगितलं ना की ज्याला संन्यास म्हणतात तोच योग किंवा ब्रह्माशी युक्त होणे होय. तर अशा रीतीने काय संन्यासाची व्याख्या दिलेली आहे. तर यामध्ये जीव काय करतो आहे, तो भगवंतांशी जोडला जातो आहे. योग हा शब्द काय आहे, युज धातूपासून येतो आहे. तर जोडलं जाणं, युक्त होणं, संबंध प्रस्थापित करणं. तर ह्यामध्ये काय करतोय मनुष्य, जीवात्मा म्हणून आपली स्वरूप स्थिती जाणतोय. जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्य दास, मी भगवंतांचा नित्य दास आहे हे जाणतोय आणि त्याप्रमाणे तो कर्म करतो. जीवाला आपले स्वतंत्र अस्तित्व नसते. तर इथे म्हटलं आहे जीवाला आपलं स्वतंत्र अस्तित्व नाहीये का, कारण जीव काय आहे, भगवंतांची तटस्था शक्ती आहे. इंग्रजीत हे वाक्य असं लिहिलेलं आहे प्रभुपादांनी की द लिव्हिंग एंटिटी हॅज नो सेपरेट इंडिपेंडंट आयडेंटिटी. ही इज म्हणजे द लिव्हिंग एंटिटी इज मार्जिनल एनर्जी ऑफ सुप्रीम. तर असा हा जीव आहे तो भगवंतांची एक शक्ती आहे, तो भगवंतांची तटस्था शक्ती आहे. तर असा हा जो जीव आहे, तर तटस्था शक्ती म्हणजे तट. आपण हा शब्द बघितलाय बघा, नदीचा तट. तर जो तटावर उभा आहे व्यक्ती, त्याच्याकडे दोन निवडीचे अधिकार आहेत. तो काय करतो, एकतर पाण्याकडे चालत जाऊ शकतो किंवा पाण्यापासून दूर जाऊ शकतो. तर हा जो जीव आहे, जीवात्मा आहे, त्याला निवडीचा अधिकार आहे. तर जीवाला स्वतंत्र अस्तित्व नसते. हे जरा आपण नीट समजून घेऊया. वैष्णव आचार्य समजवतात की जीव जो आहे तो ज्या संघात राहतो त्याने तो प्रभावित होत असतो. म्हणजे असं म्हटलं जातं जीवांबद्दल, स्वतःबद्दल की वी आर ऑलवेज ओपन फॉर सजेशन्स. म्हणजे आम्ही सूचना स्वीकारायला तयार आहोत असं म्हटलं जातं. म्हणजेच काय आहे, तो उदाहरण देऊन समजावलं जातं की जर आपण काही मित्रमैत्रिणींना, काही लोकांना भेटतोय, तर आपण त्यांच्याकडे जेव्हा बघतो तेव्हा त्यांनी घातलेले काही नवीन कपडे आहेत, काही विशेष काही अलंकार घातले आहेत, तर आपल्यालाही काय त्याच्याप्रती आकर्षण वाटतं. त्याचं छान जॅकेट आहे समजा, तर वाटतं अरे हे जॅकेट माझ्याकडे हवं पाहिजे, हवं होतं. जर हे मला मिळालं तर मी सुखी होईन, किंवा माझ्याकडे असतं तर मी सुखी झालो असतो. तर अशा मनुष्याला काय आहे, मनुष्य लगेच संघाने प्रभावित होत असतो. तर म्हणून वैष्णवाचार्य आपल्याला समजवतात की आपल्या जीवनात आपण भगवंतांच्या भक्तांचा संग घ्यायला पाहिजे. कारण समोरच्या संघातून आपण काय करतो, प्रभावित होतो. तर असे जे भक्त जर आपण पाहतो आहे, ते भक्तिमय कार्य करतायत, भक्तिमय सेवा करतायत आणि त्यांना भगवंतांची भक्ती करून आनंद प्राप्त होतोय, तर आपण पण त्या आनंदाविषयी जाणून घेऊ शकतो, आकर्षित होऊ शकतो. तर असा हा जो जीव आहे, जो भगवंतांची एक तटस्था शक्ती आहे आणि तो आपली निवड करू शकतो. तर याविषयी प्रभुपाद पुढे आता समजवतायत. जेव्हा तो कोण, हा जीव जो आहे म्हणजेच जीवात्मा जो आहे तो भौतिक शक्तीद्वारे वश होतो, तेव्हा तो बद्ध होतो. तर असा हा जो जीवात्मा आहे त्याला निवडीचा अधिकार आहे कुठे जायचं. तर जर तो भौतिक शक्तीद्वारे वश झाला, म्हणजेच या भौतिक जगतात भगवंतांची बहिरांगा शक्ती आहे ती कार्य करते.
जसं आपण भौतिक प्रकृती वगैरे असं तिला म्हणतो. माया देवी असं म्हटलं जातं. त्या भौतिक शक्तीद्वारे जेव्हा जीव आहे तो वश होतो आहे, वशीभूत होतो आहे, तेव्हा तो काय होतो, बद्ध होतो या जगतामध्ये. आणि जेव्हा तो जीव कृष्ण भावना भावित होतो किंवा त्याला आध्यात्मिक शक्तीची जाणीव होते, तेव्हा तो आपल्या वास्तविक स्वाभाविक स्वरूप स्थितीमध्ये स्थित होतो. तर जीवात्मा आहे तो मूळतः काय आहे, जीवेर स्वरूप आहे, कृष्णेर नित्य दास. तो भगवंतांचा नित्य दास आहे. भगवंत दिव्य, त्यामुळे स्वतः जीवात्मा ही दिव्य आहे, आध्यात्मिक आहे. पण इच्छा केली आहे इंद्रिय तृप्तीची म्हणून या भौतिक जगतात येतो, भौतिक शरीर धारण करतो. पण भक्त भेटले आहेत आणि त्यामुळे त्यांनी काय केलंय, कृष्ण भावना स्वीकारली आहे. तर तो काय आहे, भगवंतांची जी अंतरंगा शक्ती आहे, आध्यात्मिक शक्ती आहे, तिचा आश्रय घेतो, म्हणजेच भक्ती करायला लागतो. तेव्हा वैदिक शास्त्राचं भक्तांकडून श्रवण केल्यामुळे त्याला कळतं की माझी स्वरूपस्थिती, मी कोण आहे, मी तर भगवंतांचा नित्य दास आहे, मी शरीर नाहीये, मी आत्मा आहे. आणि हे जाणून भगवंतांविषयीचा संबंध तो जाणतो आणि मग काय करतो, भगवंतांची भक्ती करायला लागतो, स्वरूप स्थितीमध्ये स्थित होतो. पुढे वाचते आहे, म्हणून मनुष्य जेव्हा परिपूर्ण ज्ञानाने युक्त होतो तेव्हा तो सर्व प्रकारची इंद्रिय तृप्ती किंवा इंद्रिय तृप्ती करविणाऱ्या कर्मांना थांबवितो. तर असा हा जो जीव आहे त्याला निवडीचा अधिकार आहे, निवड तो करू शकतो, काय करायचं काय नाही. जसं बघा, हे जे तुम्ही पुण्याला आलात तर राधा कुंजबिहारी मंदिर जे आहे त्याच्या समोर मोठा रस्ता आहे आणि रोड डिवायडर आहे. तर त्या रोड डिवायडर वर जर आपण उभे राहिलो त्याच्या तिथे, तर एका बाजूला आपल्या लेडीज क्लब म्हणून एक क्लब आहे, जिथे बायका जातात आणि काही खेळ खेळतात, पत्ते खेळतात, पैसे उडवतात असं. आणि ह्याच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला, डिवायडरच्या दुसऱ्या बाजूला श्री श्री राधा कुंजबिहारी मंदिर आहे. तर जो मध्यभागी उभा आहे त्याच्याकडे निवडीचा अधिकार आहे, लेडीज क्लब मध्ये जाऊन या जीवनात बद्ध होत राहणं की मंदिरात येऊन भगवंतांची सेवा करून या जीवनातून मुक्त होणं, म्हणजेच जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रातून सुटून भगवंतांच्या सेवेत जाणं. तर हे सगळं आपल्या हातात आहे. तर असा जेव्हा जीव पूर्ण ज्ञान प्राप्त करतो आहे भक्तांकडून की मी भगवंतांचा नित्य दास आहे, मला भगवंतांची सेवा करायची आहे, मग असा व्यक्ती आहे तो इंद्रिय तृप्ती करणं आणि इंद्रिय तृप्ती करवण्याच्या कर्म जे आहेत ते सगळे करणं तो थांबवतो. भक्तांच्या संघामध्ये भक्तिमय सेवा करतो. पुढे वाक्य आहे, याचाच अभ्यास भौतिक आसक्ती रोखणारे योगीजन करतात. तर योगीजन सुद्धा ही जी भौतिक आसक्ती आहे ती रोखतात, इंद्रियांना नियंत्रित करतात. जसं आपण 5.27 आणि 28 यामध्ये वाचलं, आताच भाषांतर वाचलं आहे हा श्लोक समजून घेताना. तर त्यात काय म्हटलं आहे की हा मनुष्य आहे तो आपल्या इंद्रियांना आवरून धरतो आहे. डोळेही कसे आहेत, त्यांनी नाकाच्या अग्रभागावर त्यांनी केंद्रित केले आहेत. तर असा व्यक्ती आहे तो संयमन करतो, इंद्रियांना निग्रहित करतो. पुढे वाचते आहे, परंतु कृष्ण भावना भावित व्यक्तीसाठी श्रीकृष्णांच्या सेवेव्यतिरिक्त इतर कुठेही आपल्या इंद्रियांना युक्त करण्याची शक्यताच नसते. तर हा पूर्णपणे कृष्ण भावना भावित व्यक्ती झालेला आहे. तर त्यांनी जाणलंय की माझ्या जीवनाचं एकमेव ध्येय काय आहे, श्रीकृष्णांची सेवा. भगवंतांना सोडून मी या भौतिक जगतात आलो आहे, पुन्हा मला आता भगवंतांपासून दूर राहायचं नाहीये, पुन्हा मला भगवंतांकडे जायचं आहे. त्यासाठी भगवंतांची सेवा करणं हेच माझं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे हा कृष्ण भावना भावित व्यक्ती आहे तो आपल्या इंद्रियांना
पूर्णपणे भगवंतांच्या सेवेत लावतो. सगळ्या ज्ञानेंद्रियांना इंद्रिय विषय म्हणून भगवंतांचे विषय देतो. म्हणजे डोळ्यांनी रूप बघतो, कानांनी भगवंतांची कृष्ण कथा कीर्तन ऐकतो, मुखाने कृष्ण प्रसाद जिभेने खातो, नाकाने भगवंतांच्या चरणावर तुलसी फुलं आहेत त्याचा गंध घेतो, त्वचेने स्पर्श म्हणून भगवंतांच्या भक्तांचा स्पर्श घेतो, तो सेवा करतो शरीराने. अशा रीतीने काय तो आपल्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावतो. पुढे वाचते, म्हणून ती एकाच वेळी संन्यासी आणि योगी असते. तर ती कोण? कृष्ण भावनाभावित जी व्यक्ती आहे ती काय आहे? एकाच वेळी संन्यासी आहे आणि काय आहे? योगी आहे. तर का आहे अशी संन्यासी आणि योगी? कारण त्यांनी भगवंतांशी ती जोडली गेली आहे. योगचा अर्थ आपण वाचला ना, परब्रह्माशी युक्त होणं. तर भगवंतांच्या सेवेत हा जोडल्या गेलेला आहे. म्हणजेच तो युक्त वैराग्याने वागतो आहे. जे काही आपल्याकडे आहे ते सगळं भगवंतांच्या संबंधात ठेवून भगवंतांच्या सेवेत लावतो आहे. पुढे वाचते आहे, ज्ञान आणि योग पद्धतीमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्ञानप्राप्ती आणि इंद्रिये संयमित करण्याचा हेतू हा कृष्ण भावनेमध्ये आपोआपच साध्य होतो. तर इथे म्हटलं आहे ज्ञान. तर ज्ञान योग पद्धती म्हणजे ज्ञान योग आणि दुसरी योग पद्धती दिला आहे. तर योग पद्धती म्हणजे अष्टांग योग. तर जो कोणी ज्ञानी आहे आणि जो कोणी ज्ञान योग करतोय आणि जो अष्टांग योग करतोय, तर दोन्हीमध्ये मनुष्य काय करतो आहे? एकतर ज्ञान प्राप्तीसाठी प्रयत्न करतोय, म्हणजेच काय आहे तो आत्म्याचं ज्ञान घेतो. आणि दुसरं दिलं आहे इंद्रिय संयमित करण्याचा हेतू. तर इंद्रिय पण या अष्टांग योगामध्ये आणि ज्ञान योगामध्ये संयमित केली जातात. पण पुढे प्रभुपाद समजावतायत की हा ज्ञानप्राप्ती आणि इंद्रिय संयमित करण्याचे हेतू कृष्ण भावनेमध्ये आपोआपच साध्य होतो. तर कशा रीतीने कृष्ण भावनेमध्ये हे दोन्ही योगांचे हेतू साध्य होतात? तर जेव्हा व्यक्ती काय करतोय? कृष्ण भावनेमध्ये इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावतोय आणि त्यामुळे या कृष्ण भक्ताची इंद्रिय आहे ती आपोआपच संयमित होत आहेत. जसं आता आपण सगळेजण काय करतोय? भगवद्गीतेचं वाचन करतोय. तर याच क्षणी याच वेळी आपण एखादा पिक्चर बघत असू शकू का? नाहीये. म्हणजेच काय आहे? तो भक्त आहे तो काय करतोय? आपल्या इंद्रियांना आपोआपच संयमित करतो आहे. तर असाच हा कृष्ण भावनाभावित व्यक्ती दिवसभर एका पाठोपाठ एक भगवंतांच्या विविध सेवांमध्ये जोडलेला असतो. प्रत्येक कार्य तो भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ करत असतो. आपल्या घरातली सगळी कार्य, आपलं ऑफिस, सगळं सेवा तो भगवंतांना आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू ठेवलेला आहे. आणि ज्ञानप्राप्ती कृष्ण भावनाभावित व्यक्ती कसा करतो? तर तो जाणतो मी आत्मा आहे, भगवंत माझे स्वामी आहेत, भगवंतांशी माझा संबंध काय आहे की मी त्यांचा नित्य दास आहे, मी त्यांचं लेकरू आहे, भगवंतांची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे. मग त्यासाठी तो अभिधेय म्हणजे काय? भक्तीची साधना करतो, भक्तिमय कार्य करतो. सगळी जी वैष्णव आचार्य समजवतात, भक्त समजवतात की भगवंतांची भक्ती करण्यासाठी तुला जप केला पाहिजे, श्रवण केलं पाहिजे, भगवंतांचं चिंतन स्मरण सगळं ही कार्य सेवा केली पाहिजे. तर ते करतो आणि भक्त जाणतो प्रयोजन मला काय प्राप्त होणार आहे ह्या भक्ती केल्यामुळे, कृष्ण भावनाभावित झाल्यामुळे मला भगवंतांची भक्ती प्राप्त होणार आहे, कृष्ण प्रेम प्राप्त होणार आहे. तर त्यामुळे कृष्ण भावनेमध्ये हे या दोन्ही योगांचे, ज्ञान योगाचे आणि अष्टांग योगाचे हेतू साध्य होतात आपोआपच. पुढे वाचते आहे, जर मनुष्य स्वार्थ वृत्तीने प्रेरित झालेल्या कर्माचा त्याग करण्यामध्ये समर्थ नसेल तर ज्ञान आणि योगापासून काहीच लाभ होत नाही. तर जसं दुसऱ्या ओळीत या श्लोकात समजावलाय ना की मनुष्य इंद्रिय तृप्तीच्या इच्छेचा त्याग करत नाही तोपर्यंत तो योगी होऊ शकत नाही. तर हेच इथे समजावलं आहे की जर त्याच्यामध्ये स्वार्थ आहे,
आणि तो अशा काहीतरी इंद्रिय तृप्तीच्याच विचाराने कार्य करतो आहे, तर मग जरी तो दाखवतोय की मी ज्ञान योग करतो आहे, म्हणजेच हृदय शुद्ध झालं नाहीये आणि ज्ञान योगाचा प्रयत्न करतोय किंवा अष्टांग योगाचा प्रयत्न करतोय, तर ते त्याला काही शक्य होत नाही, त्याला त्यापासून काही लाभ होत नाही. तर एक उदाहरण दिलं जातं यासाठी की 2 साधू होते आणि डोंगरावरील एकाच गुहेमध्ये ते आपलं ध्यान करायला बसायला लागले. आणि काही काळाने ते डोंगरावरून खाली आले आणि शहरात जाऊन त्यांनी एकमेकांविरुद्ध केस टाकली. काय केस टाकली? कोर्टामध्ये की ही गुहा माझी आहे. दोघेही जण स्वतः म्हणायला लागले. तर हृदय शुद्ध झालेलं नाहीये, अजून शारीरिक स्तरावरच आहे. तर मग काय आहे, असं अष्टांग योग करतोय किंवा ज्ञान योग करतोय, तर त्यापासून काहीच लाभ होत नाही. पुढे वाचते आहे, जीवाचे वास्तविक ध्येय म्हणजे सर्व स्वार्थ तृप्त्यर्थ कर्माचा त्याग करणे. तर आपण जीव भगवंतांचे नित्य दास आहोत. आपलं ध्येय काय असायला पाहिजे? या भौतिक जगतात पुन्हा परतून यायचं नाही आणि त्यासाठी जे सर्व स्वार्थ तृप्त्यर्थ कर्म आहेत त्याचा त्याग केला पाहिजे. कारण अशी सकाम कर्म आहेत ती आपल्याला काय आहेत? कर्मबंधनात बांधतात. आणि अशी कर्मबंधनामुळे काय होतं? मनुष्याला पुन्हा पुन्हा शरीर धारण करायला लागतं. जन्म मृत्यू जराव्याधीचा तो चक्रात अडकून पडतो. आणि म्हणून हे सर्व स्वार्थ तृप्त्यर्थ कर्माचा आपण त्याग केला पाहिजे. आणि पुढे दुसरं काय केलं पाहिजे? भगवत संतुष्टी प्रीत्यर्थ कर्म करण्यास तयार होणे. तर नुसतीच ती कार्य सोडायची नाहीयेत, अयोग्य कार्य, भोगी वृत्तीची कार्य, तर आपल्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत पण लावायचं आहे. पुढे वाचते आहे, कृष्ण भावना भावित मनुष्याला स्वतः आनंदाचा उपभोग घेण्याची मुळीच इच्छा नसते. तर कृष्ण भावना भावित मनुष्य जाणतो आहे की मी भगवंतांचा दास आहे आणि भगवंतांना मी जेव्हा संतुष्ट करतो वेगवेगळ्या सेवा करून भगवंतांची, तेव्हा भगवंत ती सेवा स्वीकारतात आणि भगवंत प्रेमाचं आदान प्रदान करतात. त्यामुळे भगवंतांना सोडून स्वतःच एकटा इंद्रिय तृप्ती करायची, इंद्रिय उपभोग घेण्याची या कृष्ण भावना भावित मनुष्याला मुळीच इच्छा नसते. मग तो काय करतो? तो सतत भगवंतांच्या आनंदाप्रित्यर्थ कर्म करण्यात संलग्न असतो. तर भगवंतांची सेवा करणं हेच त्याचा कार्य आहे, कर्तव्य आहे. कारण तो जाणतो की भगवंतांची सेवा करूनच मी काय होत जाणार आहे? शुद्ध होत जाणार आहे. भगवंतांची माझं संबंध आहे तो पुन्हा प्रस्थापित होईल आणि मला भगवंतांच्या कायम सेवेत लागायचं आहे. पुढे म्हटलंय, म्हणून ज्या मनुष्याला भगवंतांचे मुळीच ज्ञान नसते तो निश्चितच स्वार्थ रत असतो. तर रत म्हणजे मग्न. तर ज्याला भगवंतांविषयी काहीच ज्ञान नाहीये, म्हणजे आणि काय आहे, स्वतःविषयी काही ज्ञान नाहीये, तर तो काय करतो? नुसता इंद्रिय तृप्तीमध्ये मग्न राहतो. कारण कोणीही निष्क्रिय राहूच शकत नाही. तर कोणीही निष्क्रिय राहू शकत नाही. का? कारण आपण सगळे जीवात्मे आहोत. तर जीव कसा आहे? हा सेवाभाव त्याच्यात आहेच. म्हणजे जीव स्वतः काय आहे? भगवंतांचा अंश आहे, आध्यात्मिक आहे तो. पण स्वतः जीव निष्काम आहे. पण त्याचं स्वरूप काय आहे? म्हणजे भोगी वृत्ती नाहीये आत्म्यामध्ये, जो शुद्ध आत्मा आहे त्यात. आणि आत्म्याचं स्वरूप काय आहे? जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास. तर सेवा करण्याची इच्छा त्याला आहेच. त्यामुळे जीव कोणतंही शरीर धारण करतोय तर कुणाची ना कुणाची तरी तो सेवा करणारच आहे. पण ज्याला भगवंतांशी आपला संबंध काय आहे माहिती नाहीये, मग असा जीव आपल्या इंद्रियांच्या सेवेत मग्न होतो आणि त्यातच तो सुख शोधायला लागतो. पण जीव काय आहे? कृष्णदास आहे. तर वैष्णव आचार्य समजवतात की जेव्हा जीव जाणतो की मी भगवंतांचा दास आहे आणि तो भगवंतांच्या सेवेत राहतो, तेव्हा तो आपल्या स्वरूप स्थितीत राहतो आणि दिव्य सुखाची प्राप्ती करतो. पण ज्याला माहितीच नाही की भगवंत माझे स्वामी आहेत, मग असा व्यक्ती काय करतो? तो जीव स्वतःलाच स्वामी समजायला लागतो.
मी म्हणजे हे शरीर आहे अशी भावना आहे ती त्याची वाढीस लागते. आता पुढे शेवटच्या ओळीत प्रभुपाद समजवतात, कृष्ण भावनेच्या आचरणाद्वारे सर्व हेतू पूर्णपणे साध्य होतात. तर जेव्हा व्यक्ती कृष्ण भावनेचे आचरण करतोय तर तेव्हा तो आपल्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावतो. तो जाणतो मी कृष्णदास आहे, मी आत्मा आहे. तर त्याला ज्ञान प्राप्ती पण होते आहे आणि इंद्रिय संयमन पण त्याचं होतं आहे. तर कृष्ण भावनेत कार्य केल्यामुळे हे दोन्ही हेतू, सगळेच हेतू पूर्णपणे साध्य होतात. अशा प्रकारे आपला हा दुसरा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे. आज इथेच विराम देऊया. श्रीमद भगवत गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.